शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर इराकमध्ये जल्लोष करण्यात आलाय। बगदादमध्ये शिया मुस्लिमांकडून हा जल्लोष करण्यात आला। इराणच्या विजयाचा दावा करत हा जल्लोष केला गेला आहे। तर ज्यावेळेस शस्त्रसंधीची घोषणा झाली त्यावेळेस इराकमध्ये जल्लोष केला गेलाय। शिया मुस्लिमांकडून हा जल्लोष करण्यात आलेला आहे। बगदादमध्ये शिया मुस्लिमांकडून हा जल्लोष करण्यात आलाय। बगदादमध्ये शिया मुस्लिमांकडून जल्लोष करण्यात आलेला आहे। इराणच्या विजयाचा दावा करत हा जल्लोष केला गेला। इराण आणि अमेरिकामध्ये शस्त्रसंधी झालेली आहे। 2 आठवड्यांची ही शस्त्रसंधी आहे आणि या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर इराकमध्ये शिया मुस्लिमांनी जल्लोष केलेला आहे। शस्त्रसंधी इराणच्या काय अटी आहेत पाहूयात। इराणवरील सर्व हल्ले तातडीने थांबवा। होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार। पश्चिम आशियातील अमेरिकेचं सैन्य मागे घ्या। इराणला नुकसान भरपाई द्या। युरेनियम संवर्धनास परवानगी द्या। सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंध काढून टाका अशी देखील अट ठेवण्यात आलेली आहे। लेबनॉनमधील हिजबुल्ला विरोधी युद्धासह सर्व संघर्षावर युद्धविराम व्हायला हवा। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवा। गव्हर्नर्स बोर्डाच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवा अशी देखील अट घालण्यात आलेली आहे।